नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BAMS BHMS काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हा मी स्पेशली व्हिडिओ बनवतो आहे जे आमच्याकडे जॉईन आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, 8, 9 आणि 10 या 3 दिवस तुमची महत्त्वाची चॉईस फिलिंग असणार आहे। ते ऑल इंडिया 15% असो की 85% दोन्ही असो। तर मला तुम्हाला यासाठी सजेस्ट करायचं आहे की मी जसं MBBS BDSच्या मुलांना प्रत्येक मुलांना इंडिव्हिज्युअली वेळ देऊ त्यांना त्यांचे स्कोअर कॅटेगरी बघून जे सजेशन दिले तसंच BMS वाल्यांचंही करतो आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की एकदा यावं, कारण मेजर विषय असतो चॉईस। एक जरी चुकला तरी तुम्हाला अडचण येऊ शकते। त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही 8, 9 आणि 10 ज्या दिवशी जमेल त्या दिवशी प्रत्यक्ष या। मी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार SML वाईज आणि ऑल इंडिया रँकनुसार काय पॉसिबिलिटीज आहेत, कसे भरायला पाहिजे या संदर्भात अचूक मार्गदर्शन करेल आणि त्यानंतरच तुम्ही आतमध्ये चॉईस फिलिंग भरायला जाणार। पहिला विषय। दुसरा विषय, मी ज्या दिवशी नसेल त्या दिवशी आरती मॅडम किंवा सिनियर मॅडमच राहील जे तुम्हाला माझ्या एवढंच प्रॉपरली गाईड करेल। दुसरं महत्त्वाचं, जे मुलं येऊ शकणार नाही फिजिकली चॉईस फिलिंगला, अजिबात काळजी करू नका। मला तुम्ही सकाळी 9 ते 10:30 जो तुमचा ठरलेला वेळ आहे आणि सायंकाळी 8 ते 9:30 या वेळेला फ्री राहतो तेव्हा कॉल करा। तुमचा अधिकार आहे, तुम्ही पेड काउन्सिलर आहात, मी तेवढं तुमचं करून देतो। त्याच्यानंतर तुम्ही मी सांगेल त्यानुसारच चॉईस फिलिंग करा, फायद्यात राहाल। ऑल इंडियावाले मुलं जे 15% खाजगीवाले आहे, मी सांगतो तसंच करायचं तुम्हाला, ते खूप काळजीपूर्वक करायचं आहे। तसं फ्री एक्झिट आहे फर्स्ट राऊंड, पण तरी काळजीपूर्वक करणे आहे। त्यानंतर आपलं BMS BHMS शेड्यूल असं आहे की फर्स्ट राऊंडला फ्री एक्झिट आहे, तुम्हाला जे मिळालं ते कॉलेज तुम्ही सोडू शकता। सेकंड राऊंडला परत फ्रेश चॉईस फिलिंग मिळेल, पण सेकंड राऊंडला जर मिळेल तर तुम्ही सोडता येणार नाही, बेटरमेंट करता येईल। आणि सोडलं तर मग परत तुम्हाला थर्ड राऊंडला फ्रेश रजिस्ट्रेशन करावं लागेल पैसे भरून। म्हणजे तुम्ही सेकंड राऊंडला राऊंडच्या बाहेर झाले, मग परत थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन करून एंटर व्हायचं। क्लिअर? मग त्यानंतर थर्ड राऊंडला चॉईस फिलिंग करणं स्किलचं काम आहे, कारण थर्ड राऊंडला जर तुम्हाला एखादी कॉलेज अलॉट झालं तर ॲडमिशन घेणे आहेच, नाही तर राऊंडच्या बाहेर। म्हणून जर तुम्हाला स्टे वॅकंटपर्यंत जायचं असेल तर काय करायचं, कोणती काळजी घ्यायची, हे सर्व मी तुम्हाला त्यावेळेस सांगणार आहे। इंडिव्हिज्युअली 1 by 1 काउन्सिलिंग देतो आहे तुम्हाला मी, तुम्ही या आणि करा। जे नाही येऊ शकत त्यांना फोनवर देतो आहे, काही काळजी करू नका। तुम्ही सर्व विद्यार्थी समाधानी राहाल याची मी पूर्ण काळजी घेईल। आणि तुम्हाला सर्व जे बाहेरगावचे मुलं जे येऊ शकत नाही ते फीस पेड करा आणि लिस्ट घेऊन घ्या। टॉप टू बॉटम पण लिस्ट मिळेल, हॉस्टेल हॉस्पिटल अटॅच मिळेल, डिस्ट्रिक्ट वाईज मिळेल, A ग्रेड B ग्रेड C ग्रेड। आणि घडी तेवढं प्रिपेअर व्हा। सर्वात पहिले ते हे ठरवा की तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे, डिस्टन्स कुठे चालत असेल तर मग माझ्या पद्धतीने टॉप टू बॉटम भरा। आणि स्पेसिफिक इथंच पाहिजे तिथंच पाहिजे या जिल्ह्याच्या आत पाहिजे असेल तर मग घरी प्रिपेअर व्हा, तसंही या माझ्याकडे। 8, 9, 10ला मी तुमचं स्वागत करेन। ठीक आहे मित्रांनो, इथेच थांबतो। ऑल द बेस्ट।